4-5 दिवसापासून भयंकर थंडी पडते. म्हणजे 2-3 दिवस थंडी असते, थोडंसं गरम होते. म्हणजे सारखं वातावरण चेंज होते आणि त्यात सकाळ-सकाळ मुलांना डबा करून द्यायचा. त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक होतं मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीला. आणि काय झालं ना 4-5 दिवसापासून आहे ना, थोडं मला चेस्ट पेन होत होतं. मी थोडं इग्नोर केलं. म्हणलं ठीक आहे. काय व्हायचं खाली मी कैवल्यला सोडवायला गेले ना, की 15-20 मिनिटं वॉक करायचे. एकदम स्पीडमध्ये वॉक करायची आणि मला छान वाटायचं, फिट वाटायचं. पण चेस्ट पेन मध्येच चालू झालं. म्हणलं आता काय करायचं? 4-5 दिवस म्हणलं चला ठीक आहे, बघूया. वरून विमानं जातात ना, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असणार मध्ये-मध्ये आणि मी म्हटलं चला ठीक आहे, जाऊ दे काय नाही होत. पण आपलं डोकं Google डॉक्टर चेस्ट पेन कशामुळे होते, मग ई-सी-जी करायचा का, माईल्ड अटॅक किंवा अचानक छातीत दुखायला लागलं, घरी मिस्टर असतील नसतील, ऑफिसला गेल्यावरती काय होईल आणि रोज तर मी हॉस्पिटलचं काम करते, तुम्हाला तर माहिती आहे हेल्थ इन्शुरन्सचं. त्याच्यामुळे इतके डोक्यात विचार आले, इतके डोक्यात विचार आले, काही समजेना. तरी पण 4-5 दिवस रेटलं मी, चला जाऊ दे काय नाही होत. आणि थोडंसं शॉपिंग करायला गेले मी पुण्यामध्ये आणि येताना मेट्रोमध्ये भयंकर चेस्ट पेन व्हायला लागलं. आणि आता मला खूप टेन्शन आलं, की मी आता घरी जाईपर्यंत जगते का मरते? जगते का मरते का? मेट्रोच्या तिथे काही सुविधा आहे, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्समध्ये कधी जायचं किंवा मेट्रो स्टेशनला उतरून काही त्यांना दाखवू का? जाम टेन्शन आलं मला. पटकन फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांना विचारलं. मग त्यांनी मला जे काही माझ्या कंप्लेंट्स आहेत त्या सगळ्या विचारल्या, की तुला पित्त झालंय का? किंवा बाहेर खाल्लंय का? किंवा तू बाहेर गेली होती का? ह्या सगळ्या बेसिक गोष्टी विचारल्या. मग मी त्यांना सांगितलं, की मी 2-3 दिवस बाहेर गेले होते. फिरायला तिकडे खाल्लं असं-असं. तिकडून आल्यापासून माझ्या जे छातीत दुखतंय, थोडंसं दुखतंय, थोडंसं थांबतंय, थोडंसं दुखतंय. पण मी घाबरले ना. मला टेन्शन आलं ना. म्हणलं आता काय करायचं? अचानक काय झालं तर काय करणार? लेकरू छोटं आहे अजून, कसं होणार? म्हणजे ते आपले विचार माहिती ना तुम्हाला? छातीत दुखायला लागल्यावर मग काय बोलायचं? मोकार टेन्शन, मोकार टेन्शन. दुसऱ्या दिवशी होता सोमवार. रविवारी कसं तरी रात्र काढली बुवा, गोळ्या दिल्या त्यांनी, गोळ्या दिल्या तरी थांबना. इतकं टेन्शन आलं. त्याच्यानंतर मग मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांकडे गेल्यावरती त्यांनी मला सांगितलं, "तू तुझं रुटीन सांग मला, की तू काय करते? सकाळी उठल्यानंतर काय करते? तू पाणी पिते का काय? सरबत वगैरे?" सगळं सांगितलं. त्याच्यानंतर म्हटलं मग मी त्यांना सकाळी मी वॉक करते असं तसं. मग मला त्यांनी सांगितलं, "हे थंडीमुळं होणारं चेस्ट पेन आहे. थंडीमुळं तुमचे स्नायू पटकन ॲक्टिव्ह होत नाही. पण तू काय करते, वॉकच्या नादामध्ये त्यांना ताण देते आणि त्यामुळं चेस्ट पेन होते." आणि मी तर जाम शॉक झाले. बापरे! म्हणजे थंडीमुळं चेस्ट पेन होऊ शकतं? माय गॉड! मग त्यांनी गोळ्या दिल्या आणि मग थोडे दिवस मग मी म्हटलं जाऊ दे चला आता सकाळ-सकाळ खाली काही चालायला जायचं नाही. थोडंसं ऊन पडलं 9 नंतर वगैरे थोडंसं चालूया आणि मग अचानक स्टॉप झालं. हे असं तुमच्या बाबतीतही घडू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि लवकर पॅनिक होऊ नका. हे चेस्ट पेन आहे. चेस्ट पेन कशाही पद्धतीनं होतं. फक्त कसं आहे आपण घाबरून जातो आणि भलतंच काहीतरी होईल. त्यामुळे हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि ही सीरीज आहे सुखी भव. रोजचे अनुभव, रोजचे विचार, रोजचे एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यातून तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज भेटेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.